नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट। लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमची केवायसी झाली की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता। ते कसे चेक करायचे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, आपली केवायसी झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असे जे काही माहिती दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता लाभार्थ्याचे आधार क्रमांक। या ठिकाणी ज्यांची केवायसी झालेली आहे की नाही ते पाहायचं असेल त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो जसाचा तसा टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर येथे मी सहमत आहे येथे संमती दर्शवायची आहे। संमती दर्शवल्यानंतर इथं OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक वॉर्निंग येत आहे, या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। म्हणजेच आपण जो काही आधार क्रमांक टाकला होता ज्या काही लाभार्थ्याचा त्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी झालेली आहे की नाही ते चेक करू शकता। आणि ज्यांची कोणची ई-केवायसी झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। ई-केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने करायची ते पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहून ई-केवायसी करू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।